नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी चितांशी म्हणून आपलं सर्व आज दिनांक 5 जुलै 2024 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज आपल्याला फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला हे आज आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। या ठिकाणी आपण पाहू शकता संत्री क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर लहान साईजमध्ये आपल्याला संत्री पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला संत्रींसाठी दर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 30 रुपये किलोपासून ते जास्ती असतं। चांगल्या टॉप क्वालिटीसाठी संत्र्यांसाठी 70 रुपये किलो पण या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला संत्र्यांसाठी तेजीत असलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मोसंबी पाहायला मिळते। तर मोसंबीसाठी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज 50 रुपये किलो होते, जास्ती असतं 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला मोसंबीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळालेली आहे। एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला मोसंबीसाठी दर पाहायला मिळते। आज सुटकन मकाच्या कणसासाठी या ठिकाणी आपण पाहू शकता कमीत कमी आज 18 रुपये किलो होते, जास्ती असं 22 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार त्याचबरोबर साईजनुसार या ठिकाणी आपल्याला दर चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज दरामध्ये या ठिकाणी आपल्याला 1 रुपयाचा बदल पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकन पाहायला मिळते। तर सुटकन कणसाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी 18 रुपये किलो होते, जास्ती असं 22 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला आज दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता सीताफळाची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर आज सीताफळासाठी लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 40 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला सीताफळासाठी आज जास्ती असते 120 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता ड्रॅगन फ्रूटची आपल्याला आवक पाहायला मिळते। तर लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला आज कमीत कमी 30 रुपये किलोपासून ते जास्ती असतं चांगल्या क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी 100 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता अननसची आवक आपल्याला मोठेपणावरती पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार त्याचबरोबर साईजनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज 300 रुपये डझनपासून ते जास्ती असतं मोठ्या साईजमध्ये 600 रुपये डझनपर्यंत या ठिकाणी आपल्याला अननससाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 300 रुपये डझन ते 600 रुपये डझनपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर आवक या ठिकाणी आपल्याला भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला घसरण या ठिकाणी आपल्याला अननससाठी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता पपईची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पपई पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, पपईची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पपई पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपण आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला पपईसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 15 रुपये ते जास्ती असं 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला पपईसाठी दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला डाळिंब पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये त्याचबरोबर क्वालिटीनुसार साईज पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला आज कमीत कमी 60 रुपये किलोपासून ते जास्ती असतं 240 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर आज डाळिंबाचे दर या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पेरू पाहायला मिळते। तर पेरूसाठी आज या ठिकाणी आपल्याला आज कमीत कमी 50 रुपये किलो होते, जास्ती असं 90 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तैवान पेरूची क्वालिटी 1 नंबर आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 50 ते जास्ती असं 90 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर आज या ठिकाणी आपल्याला पेरूचे दर पुन्हा या ठिकाणी आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता खरबूज जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर खरबूजासाठी या ठिकाणी आपल्याला दर या खरबूजाला आज कमीत कमी 20 रुपये ते जास्ती असतं
35 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला या खरबुजासाठी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये कुंदन जातीच्या खरबुजासाठी आज दर जे आहे ते आपल्याला जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबांची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू पाहायला मिळते. तर आज लिंबासाठी दर जे आहे ते कमीत कमी आज 40 रुपये ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या लिंबासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आवक या ठिकाणी आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कालपासून थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात. तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला 10 रुपयाची वाढ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.